घनश्याम शेट्टी यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे माननीय नामदार श्री गणेशजी नाईक साहेब यांचं। साहेब आपलं भिवंडी नगरीत भिवंडी जमपूर शहर महानगरपालिकेत या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रित्यर्थ मनपूर्वक हार्दिक स्वागत। भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा। पाटील साहेब यांचं भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तथा भिवंडी मनपा नगरसेवक श्री परेश कौगुले आणि महासचिव श्री श्याम भोईर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय कपिल पाटील साहेबांचं आपण स्वागत करत आहोत। ॲडव्होकेट माधवीताई नाईक मॅडम यांचं मी कल्पना शर्मा मॅडम यांना विनंती करते, शर्मा मनोज ठाकूर उपस्थित असतील तर त्यांना विनंती करते, त्याचबरोबर गीताताई उपस्थित आहेत मी गीताताईंना विनंती करते आपण या स्वागताबद्दल त्या प्रीती मॅडम उर्मा अशी आपण यावं हे स्वागत करायला। प्रीतीताई आपणही यावं, कृपया आपणही स्वागतासाठी उपस्थित असावं। सुमनाताई म्हात्रे आपणही उपस्थित आहात, नगरसेवक म्हणून या नगरसेवकांच्या मागणीतून हे स्वागत आपण माधवीताईंचं करतोय। त्याचबरोबर महिला मोर्चा अध्यक्षा कल्पनाताई शर्मा यांच्या शुभ हस्ते हे स्वागत आपण करतो आहोत। त्यानंतर सन्माननीय आमदार साहेबांचं स्वागत आपण करूया। पालिकेचे भारतीय जनता पक्षाचे नेते संतोषजी शेट्टी यांचं महापालिकेच्या मुख्यालयामध्ये जे कार्यालय त्यांचं उद्घाटन झालं त्या अनुषंगानं सगळे माझे सर्व सहकारी ते उपस्थित असताना भिवंडी शहराच्या पाण्याचा प्रश्न, भिवंडी शहरात अजून जे रस्ते होणार त्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न माननीय महेश चौगुलेंनी सुद्धा तशी अपेक्षा केली, माननीय महापौर नारायणजी चौधरींनी अपेक्षा केली, कपिल पाटलांनी बऱ्याच गोष्टीचा निपटारा केलेला आहे। परंतु लवकरच्याच कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर या सर्व माझ्या सहकाऱ्यांच्या समवेत या भिवंडी शहराच्या समस्यांकरता बैठक घेऊन आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्याचा निपटारा करू। पूर्वी या ठिकाणी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण या सर्व समस्यांकडे लक्ष देत होते। आता एकूणच राज्याचा पक्षाचा पसारा लक्षात घेता आज महेश चौगुलेंनी मलाच आवाहन केले की पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी सुद्धा भिवंडीकडे तुम्ही जास्त लक्ष द्या आणि त्याच्या आव्हानाला मी निश्चितपणे प्रतिसाद दिलेला आहे। भविष्य काळामध्ये भिवंडीच्या सर्व समस्या राज्य शासनाकडे गरज पडली तर गरजेच्या केंद्र शासनाकडे घेऊन त्या पूर्णत्वाला नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल। भिवंडी शहरामध्ये मूलभूत सुविधा काय खूप कमी आहे, त्याच्यासाठी काय विशेष तुमचं लक्ष राहील का? जसं लोकल सिटी बस आहे, इतर काय छोट्या छोट्या समस्या आहेत त्याच्यासाठी विशेष नाही, भिवंडी शहरामध्ये जिथं गरजेचं असेल त्या ठिकाणी रस्ते होतील, गटारं होतील, ज्या ठिकाणी पोलीस चौकी पाहिजे, पोलीस स्टेशन पाहिजे, याकरता सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं जाईल। शासनाकडून नगरपालिकेला निधी उपलब्ध करून देणार का? बघा आजच्या परिस्थितीमध्ये भिवंडी महानगरपालिका आणि सर्व महानगरपालिकांना केंद्र सरकारचा निधी पण येतो, राज्य सरकारचा निधी पण येतो। आता या ठिकाणी भिवंडी शहराकरता कमतरता असेल तो निधी देण्यासाठी त्यांच्याबरोबर आम्ही राहू। एकंदरीत आपण जर पहिल्यांदा राज्यामध्ये ऑपरेशन टायगर याची चर्चा आहे, ऑपरेशन टायगर बघा त्या तो प्रश्नाचं उत्तर आमच्या पक्षाचे प्रवक्ते तुम्हाला हे पॉलिटिकल प्रश्न मी उत्तर देणार नाही, जे शहराच्या जिल्ह्याच्या विकासाच्या गोष्टी त्याचं उत्तर मी देईन। ओके, थँक्यू, धन्यवाद।